महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांचा विरोध असतानाही आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध असतानाही अखेर नवनीत राणे यांना भाजपची उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि अमरावतीचे बच्चू कडू जे यांनी भाजपच्या नवनीत राणेंच्या विरोधात उमेदवार देण्याची घोषणा केली होती. भाऊ मला सांगा, अखेर नवनीत राणेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे. तुम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार देणार अशी घोषणा केली होती. काय तुमच्या आता भूमिका पाहिजे का? ज्यानं भाजपचं कार्यालय फोडलं, तोडलं, कार्यकर्त्याला मारलं, ठोकलं, त्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले, त्याला उमेदवारी भेटलेली. म्हणजे कार्यकर्त्याला ठोकणारा, भाजपच्या कार्यकर्त्याला ठोकणाऱ्याला उमेदवारी भेटली. आता कार्यकर्त्याचा प्रश्न आहे. एवढी लाचारी कुठल्याच कार्यकर्त्यावर कधीच येत नाही. ज्यांनी मोदी साहेबांच्या विरोधात बोलले त्यांना आता त्याचा प्रचार करावा लागेल. हे दुर्दैव कोणावर येऊ नये. आणि राहिला आमचा प्रश्न तर आम्ही त्यांचा विरोध करू. तुम्ही उमेदवार देण्याची घोषणा केली होती. उमेदवार देणार आहात राणाविरोधात? वेळ आली तर उमेदवार देऊ चांगला, नाहीतर जो उमेदवार यांना पाळेल त्याला पाठिंबा देऊ. भाऊ तुम्ही महायुतीत या घटक पक्ष म्हणून सहभागी आहात. या मुद्द्यावरून जर तुम्हाला बाहेर पडायचं काम पडलं तर तुम्ही बाहेर पडणार आहात का? बिलकुल आनंदानं बाहेर पडू. त्यांना जर वाटलं का बच्चू कडूची गरज नाही आहे, त्यांनी एक पत्र काढावं, एक नोटीस द्यावी. शेणात आम्ही बाहेर निघू, तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही असं म्हटलं की सक्षम उमेदवार असेल तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ. जर सक्षम उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार वाटला तर तुम्ही त्यांना पाठिंबा द्याल काय? वंचित असेल, MIM असेल, महाविकास आघाडी असेल, अधिक कोणीही असेल, जो सक्षम असेल त्याला पाठिंबा देऊ. भाऊ तुम्ही कसं पाहता की ज्या भाजप कार्यकर्त्यांनी सुरुवातीला विरोध केला होता, मात्र तेच भाजपचे नेते कार्यकर्ते काल नवनीत राणांच्या प्रवेशाच्या वेळी भाजप कार्यालयात मुख्यालयात सहभागी होते, ते त्यांचा जो झालेला अपमान आहे तो विसरले समजावं काय? मला वाटतं ते निष्ठावान आहे पार्टीप्रती. अपमान झाला तरी ते सहन करून त्या सगळ्या दुःख पचून तिथं उपस्थित राहिले असेल, पण मनातून तयारी थोडी राहणार आहे. मन की बात तो अलग आहे आणि ते दाखवणार आहे. कसं आहे, आता हा शो आहे, ते नक्की करेल, पण अंदरून ते काम निश्चितच नवनीत राणाच्या विरोधात करेल. भाऊ जे महायुतीतील घटक पक्षातील अडसूळ आहेत, आनंदराव अडसूळ यांनी काल अशी घोषणा केली की ते उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे राहतील. तुम्ही त्यांना पाठिंबा देणार का? मला वाटते सगळे उमेदवार म्हणून उभं राहण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र एकमूट करावी आणि हा झेंडा घेऊन अमरावतीकरांचा स्वाभिमान टिकून ठेवावा. या अमरावतीकरांचं नाव आहे ते सन्मानाचे दिवस पुन्हा अमरावतीकरांना भेटले पाहिजे, त्याच्यासाठी एकत्रित व्हावं. तुम्ही जे भाजपचे नेते ज्या तुमच्या तालुक्यातली फिनले मिल बंद आहे किंवा अमरावतीमध्ये नवनीत राणा असेल, ह्या भाजपच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणार? बडनेराची सूतगिरणी गेली, ती जागा विकली गेली. फिनले मिल 1000 लोकांना कामगार देणारा कामगार केंद्र सरकारनं बंद पाडला. ते पियुष गोयलनंच पाडलं बंद. आणि ते मुंबईत उभे आहे त्याला पण पाडलं पाहिजे पियुष गोयलला. इथे वाट लावून टाकली या कामगाराची. केंद्र सरकारनं 23 मिल बंद पाडल्या. 8 ते 9 आत्महत्या झाल्या फिनले मिल कामगारांच्या. तुम्ही हळदी कुंकाचे कार्यक्रम घेता. अरे कुंकू पुसण्याचं धोरण होते, तुम्ही काही बोलले नाही त्याच्याबद्दल. तुम्हाला जर तिकीट एवढ्या ताकदीनं भेटू शकते तर ही ताकद तुम्ही फिनले मिल सुरू करायसाठी का नाही लावली? शकुंतला रेल्वे पुन्हा वाट पाहते आहे, विमान उडलंच नाही. तर ही जी पतन ज्या जिल्ह्याचं झालं, संत्र्याचे भाव पडले केंद्र सरकारचे जे चुकीच्या धोरणामुळं. कांद्याला निर्यात बंदी केली आणि संत्र्यावर त्याचे परिणाम झाले. कापूस आणि सोयाबीन देश झडीले लागले शेतकरी. जिथं 75% हा अमरावती जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, मी जातीचा नाही म्हणत कोणत्या एका. त्याची वाताहत झाली तेव्हा आपण कुठं होतात? तो शेवटचा प्रश्न, बच्चू कडू किंवा महायुतीतील जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी नवनीत राणा यांचा प्रचार करावा आणि नवनीत राणा यांनी हात जोडून विनंती केली आहे की या घटक पक्षातील नेत्यांनी माझा प्रचार करावा, मला सहकार्य करावे. तुम्ही कसं पाहता याकडे? इथं येऊन आम्हाला खोकेवाले आमदार म्हणायचं, घरात जाऊन मारतो म्हणून म्हणायचं आणि प्रत्येक गोष्टीत पैसे खाणारा आमदार म्हणायचं आणि वेळ आली तर पाया लागायचं. ही नौटंकी आमच्याकडून होत नाही. आणि आम्ही स्वाभिमानी आहोत. पैसा आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. असता तर तुमच्यासारख्या पार्ट्या आणि पक्ष बदलवले असते.
ते आम्ही कधीही केलं नाही. आम्ही पळणं कबूल करू, पण हा धंदा करणार नाही बच्चू कडू कधी. एकूणच बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही स्वाभिमानाने राहू, वेळ पडल्यास आम्ही महायुतीतून बाहेर पडू, मात्र नवनीत राणेंना कुठल्याही प्रकारे समर्थन करणार नाही, अशी भूमिका जी आहे ती बच्चू कडू यांनी घेतलेली आहे. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती.